मी तुम्हाला सगळ्यात जवळचं डोळस उदाहरण देतो की ज्या अर्जुनाच्या पराक्रमाच्या पुढं सगळं जग नतमस्तक होतं, वाकत होतं. सामान्य नाही, अर्जुन म्हणजे आपल्या भगवद्गीतेचा किंवा भगवत भक्तीच्या क्षेत्रामधला शिरोमणी आहे अर्जुन म्हणजे. आणि नुसता भक्तीमधला शिरोमणी नाही तर पराक्रमामधला शिरोमणी आहे. भगवान शंकर बरोबर एकदा युद्ध झालं म्हणजे ह्यानं युद्ध, अर्जुन गेला नाही युद्ध करायला, भगवान शंकरच अंगावर आले. त्याचं कारण वेगळं आहे की आता त्याच्यात हात घालत नाही. पण आल्या भगवान शंकर आल्याबरोबर अर्जुनानं पाय धरले, म्हणजे भगवान शंकर आले. भगवान शंकर चल बाजूला हो. हा, महादेवाला कसला देव म्हणता तो? भोळा, बरोबर आहे ना? शिवभोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, काय बी मागितलं तर लगेच येणारा. पण आज अर्जुनालाच येऊन दटवायला लागले का तर त्यांच्या जागेवर बसले होते म्हणून. रानातली गोष्ट आहे, काय सिंहासनावर जाऊन कैलासात बसले नव्हते, रानात बसले होते. आणि मोकळी जागा बरी दिसली नाही, अर्जुनाला ध्यान करत बसत होतं म्हणून बसले होते. आणि भगवान शंकर आले आणि दटवू लागले अर्जुनाला. शंकराला बघितलं, अर्जुनानं लोटांगण घातलं, हात जोडून काकलून बारीक होऊन उभं राहिला वाकून. देवाच्या पुढं, मोठ्या माणसाच्या पुढं, थोराच्या पुढं असं छाती काढून उभं राहायचं नसतं. थोरांच्या जवळ गेल्यावर असं उभं राहावं. अर्जुनानं असं उभं राहिल्यानंतर भगवान शंकर म्हणले चल बाजूला हो. हा, अर्जुन घाबरला. सामान्य नाही, देवादिदेव आहे. तरी अर्जुनानं हात जोडलेलेच होते. भगवान शंकर म्हणाले तुला जर मला प्रसन्न करून घेत माझ्याबरोबर युद्ध कर. हा, युद्ध? देवाला युद्ध म्हणजे मारामारी. आता देवाबरोबर मारामारी करायची का? या मोठ्या माणसावरच अशी संकट येत असतात. आपल्यासारख्या सटनपटरला कोण विचारतंय दर्या मी कस अर्जुन अधिकारी होता म्हणून त्याच्यावर हे संकट आलं. देव युद्ध कर म्हणतो म्हणजे खूप मोठं संकट आहे. विचार करा तुम्ही, एखादा मोठा माणूस जर मला भांड म्हणायला लागला तर संकट आहे ना. तसं भगवान शंकर म्हणायला लागले की युद्ध कर माझ्याबरोबर. पण देवाच्या हट्टापुढं काही चाललं नाही. आणि अर्जुनानं युद्ध केलं. आणि युद्ध केल्यानंतर अर्जुन एवढा पराक्रमी होता की त्या अर्जुनानं युद्धामध्ये भगवान शंकराला हरवलं. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. वा शाबास म्हणून पाठीवर हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. मी प्रसन्न झालो. गळ्याला लावून घेतला, अर्जुनाला गळ्याला लावून घेतला, आलिंगन दिलं. हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैतन मोडिता केले आपण आईशे.